लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता रम्या ही पुन्हा एकदा काव्याच्या बाबतीत एक खूप मोठा कट रचायला जाते, पण पार्थ वेळेवरती काव्याला वाचवतो आणि रम्याला चांगलाच धडा शिकवतो. आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर इकडे आता रम्याने असा अचानक मुस्काटात मारणं विजयला अजिबातच अपेक्षित नव्हतं. विजयला वाटलं होतं की रम्यासुद्धा त्याच्याबरोबर पहिली रात्र साजरा करण्यासाठी एक्सायटेड असेल, उत्सुक असेल, पण कसलं काय रम्या एक्सायटेड तर नव्हतीच. उलट रम्याने एक्साइट असलेल्या विजयलासुद्धा चांगलाच थोबडलेला असतो. त्यामुळे आता विजय हा रम्याला म्हणत असतो, हाऊ डेअर यू रम्या, तुझी हिंमत कशी झाली की चक्क तू माझ्यावरती हात उगारलास? काय समजतेस तू स्वतःला आणि तू माझ्यावरती हात कसा काय उगारला? काय विचारतोय मी रम्या, माझ्या प्रश्नांचं उत्तर दे. तू माझ्यावरती हात कसा काय उगारलास? काय समजतेस तू स्वतःला? काय वाटतं तुला? कसा उगारलास तू माझ्यावर हात? विसरू नकोस, मी तुझा नवरा आहे. त्याबरोबर मग रम्या ही लगेचच विजयला म्हणू लागते, विजय अरे. आता रम्या मनात विचार करते की नाही काहीही झालं तरी मला ह्या विजयला दुखवून चालणार नाही आहे. हा विजय हा माझं प्यादा आहे. कारण काहीही झालं तरी मला जर पार्थला मिळवायचं असेल तर त्यासाठी मला ह्या घरात राहावं लागेल आणि म्हणून मला विजयची सोबतसुद्धा करावी लागेल. त्यासाठी मला आता ह्याला थोडं मनवावं लागलं, ह्याच्याशी गोड वागावं लागलं तरी काही हरकत नाही. आणि मग आता लगेच रम्या ही विजयला म्हणू लागते, विजय अरे प्लीज शांत हो आणि आय एम व्हेरी सॉरी. मलाच कळलं नाही की नेमकं मला काय झालं. अरे ॲक्च्युली ते काय झालं आहे ना, सध्या अलीकडे माझी खूप जास्त चिडचिड वाढायला लागलेली आहे. बघतोस ना ती काव्या सतत कशी विचित्रासारखी वागत असते ते. आणि खरं तर हे सगळे मोमेंट खूप स्पेशल असतात रे. लग्नानंतरचा पहिला दिवस, लग्नानंतरची पहिली सकाळ, पहिली रात्र, सगळंच खूप स्पेशल असतं. माझ्यासाठी सुद्धा हे सगळं खूप स्पेशल आहे आणि मला हे सगळं आपल्या लग्नानंतर एन्जॉय करायचं होतं. तुझ्याबरोबर मला आवडीने हे सगळं सेलिब्रेट करायचं होतं. मला वेळ घालवायचा होता विजय तुझ्याबरोबर. पण लग्नानंतर मला हे सगळं लग्नानंतर करायचं आहे. विजय, तुला माहिती आहे मी कशी मुलगी आहे ते, मी काय टाईपची मुलगी आहे ते. मला हे सगळं लग्नाच्या आधी करणं वगैरे नाही पटत. म्हणूनच मी अशी रिॲक्ट झाले. आय नो मी जे वागले ते अत्यंत चुकीचं होतं विजय, पण सॉरी ना, खरंच सॉरी. मी जाणून बुजून मनातून काहीही केलेलं नाही आहे. जे झालं ते चुकून झालं, रागाच्या भरात झालं. खरंच विजय, खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे, पण मला लग्नानंतर ह्या सगळ्या मोमेंट सेलिब्रेट करायचे आहेत. विजय प्लीज, आय होप तू मला समजून घेशील. आणि तसंही आता आपणच तर आहोत ना दोघंही एकमेकांसाठी. आपणच तर दोघं आता आयुष्यभर एकमेकांना समजून घेत राहणार आहोत ना. मला खात्री आहे तू मला नक्की समजून घेशील. विजय, तुला राग आला आहे का माझा? तू काही बोलत का नाही आहेस? हे बघ जर तुला राग आला असेल ना तर मी तुझ्यासमोर हात जोडते, तुझी माफी मागते. आणि मग रम्या आता विजयचा हात पकडते आणि म्हणत असते, विजय ऐक, तुला राग आला ना, मग तू तुझा राग व्यक्त कर. तू माझ्यावर हात उचल, तू मला मार विजय, मार. पण प्लीज असा गप्प राहू नकोस. विजय, तुझा हा दुरावा, तुझा हा अबोला मला अजिबातच सहन होत नाही रे. शेवटी तुझ्याशिवाय आणि आईशिवाय माझं आत्ता आहेच कोण या जगात? तू आणि आईच तर माझं संपूर्ण जग आहात, संपूर्ण कुटुंब आहात. विजय प्लीज बोल ना रे काहीतरी. पण विजय काही बोलत नसतो. रम्या विचार करते याला खूपच जास्त मस्का लागावा लागणार आहे वाटतं. पण जाऊ देत, याला कितीही मस्का मारावा लागला तरी मला फरक पडत नाही. मला मारावाच लागेल माझा इगो बाजूला ठेवून. खरं तर याची लायकी माझ्या चपलांजवळ उभं राहण्याची सुद्धा नाही आहे, पण आज मला याच्या मागे पुढे करावं लागतं आहे. याला सॉरी म्हणावं लागतं आहे. पण काय करू, पर्याय नसल्यामुळे मला हे सगळं काही करावंच लागणार आहे. आणि मग आता लगेचच रम्या ही विजयला म्हणते, ठीक आहे विजय, जर तू ठरवलंच असशील की तू मला माफ करणार नाही आहेस तर मग मी स्वतःच्या हातानेच स्वतःला शिक्षा देते. कमीत कमी मी केलेल्या चुकीचं मला प्रायश्चित्त तरी मिळेल ना. आणि मग रम्या असं म्हणते आणि ताबडतोब आता ती स्वतःच्याच हाताने स्वतःच्या गालावरती थोबाडात मारून घेऊ लागते. आता विजय पाठमोरा उभा असतो, त्यामुळे विजयला काही दिसत नसतं. मग रम्या आणखीन जरा ड्रामा वाढवते, ती मेलो ड्रामा करू लागते आणि म्हणत असते, विजय का रम्या विजयवर हात उचललास? का? तुझी हिंमत कशी झाली विजयवर हात उचलण्याची?
अगं विजय, तुझा जोडीदार असला तरीसुद्धा तो तुला का समजून घेईल? तुझ्या आतमध्ये जी काही घुसमट आहे, तुझ्या आतमध्ये जो काही त्रास आहे तो तुझा स्वतःचा आहे, तो तुझा त्रास आहे. तुला लग्नाच्या आधी पवित्र राहायचं आहे, तुला लग्नाच्या आधी परपुरुषाचा स्पर्श नको, हे तो का समजून घेईल? खरं तर तो तुझा होणारा नवरा आहे, पण तरीही लग्नाच्या आधी त्याच्याबरोबरची जवळीकसुद्धा तुला नको वाटते. हे सगळं तुझा प्रॉब्लेम आहे रम्या. तू का अशी वागतेस? माझं चुकलं असं म्हणत आता रम्या फक्त ड्रामा करत असते, स्वतःला मारून वगैरे घेण्याचं नाटक करत असते, पण ती खरं काही करत नसते. पण मूर्ख विजय नेहमीप्रमाणे लगेच पागळतो आणि आता विजय हा रम्याकडे जातो आणि रम्याला म्हणू लागतो, रम्या 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 अगं बास, मी नाराज नाही आहे तुझ्यावर, मी उगाच थोडा वेळ फक्त गप्प बसलो. रम्या अगं लगेचच तू कुठे स्वतःला शिक्षा करून घ्यायला निघालीस? हे बघ, लक्षात ठेव रम्या, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप म्हणजे खूप. तू सुद्धा शिक्षा करून घेतलेली मला चालणार नाही. यापुढे तुला शिक्षा करून घेतलीस की एक गोष्ट लक्षात ठेवत जा की ती शिक्षा तुला नाही तर मला होत असणार आहे. त्यामुळे आजच्या नंतर स्वतःच्या बाबतीत काहीही करताना अगदी व्यवस्थित लक्षात ठेव. तू जे काही तुला करशील की नाही त्याचा त्रास मला होईल. तू खुश असलीस तर मी खुश असेन, तू दुःखी असलीस तर मी दुःखी असेन, तू सुखी असलीस तर मी सुखी असेन, तू आनंदी असलीस तर मी आनंदी असेन, तू त्रासात असलीस तर मी त्रासात असेल, तू शिक्षा भोगलीस तर त्रासही मलाच असेल. कळलं ना? त्याबरोबर आता रम्या ही मनातल्या मनात म्हणत असते, काय मेलोड्रामा आहे, ती मूर्ख आहे हा, मी याचा एवढा वापर करून घेते आणि याला साधं ते कळतही नाही आहे. असो, जाऊ दे, उलट तेच माझ्यासाठी चांगलं आहे. मला गोड गोड बोलून याला सध्या माझ्या खिशातच ठेवायचं आहे. आणि मग आता लगेच ती पुढे म्हणू लागते, बरं विजय, पुरे झालं आता आपलं गोड गोड बोलणं, मला एक गोष्टीचं वचन हवं आहे तुझ्याकडून. विजय म्हणतो, बोल ना रम्या. मग रम्या ही विजयला म्हणत असते, विजय एक गोष्ट नक्की सांगते तुला, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण लग्नाआधी मला तुझ्याबरोबर जवळीक नाही साधायची. उगाच तुला असं नको वाटायला की ही मुलगी कशी आहे. त्यामुळे जोपर्यंत आपलं लग्न ऑफिशियली होत नाही, आपण खरेखुरचे नवरा बायको होत नाही ना, तोपर्यंत तरी कमीत कमी आपण एकमेकांपासून योग्य तितकं अंतर राखायचं, आपण एकमेकांपासून लांब राहायचं. आपण मित्र आहोत खूप चांगले, लग्न करण्याआधीपासूनच आपण एकमेकांची एवढी साथ देतोय म्हणजे आपण चांगले मित्र आहोत. त्यामुळे आपण एकमेकाबरोबर चांगल्या मित्रासारखं राहायचं. पण तुला कळतंय ना मला नेमकं काय म्हणायचं आहे ते? विजय होकार देतो. त्यानंतर आता विजय झोपून जातो, पण रम्याला काही झोप येत नसते या सगळ्या प्रकरणामुळे. रम्या आता तशीच बाहेर येते. आता वसवत्यासुद्धा पहिल्यांदाच गेस्ट रूममध्ये झोपायला गेलेली असते, त्यामुळे वसवत्यालासुद्धा काही झोप येत नसते. वसवत्यासुद्धा आता बाहेर आलेली असते. आता ती बघते तर काय, रम्या हॉलमध्ये बसली आहे. मग वसवत्या रम्याकडे येते आणि रम्याला म्हणते, रम्या काय गं, काय झालं, तू इथे हॉलमध्ये काय करतेस? तू तर येवाना झोपायला हवं होतंस. मग आता रम्या ही बेडरूममध्ये घडलेला सर्व प्रकार आता वसवत्याला सांगते. वसवत्या म्हणते, काय तू विजयच्या कानाखाली मारलीस आणि तरीही विजयने तुला समजून घेतलं? बघ रम्या, तो विजय केवढा चांगला आहे आणि तू अजूनही पार्थमध्येच अडकून आहेस. रम्या म्हणते, आई बास हा, माझ्या पार्थबद्दल काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही आणि खपवून तर मुळीच घेणार नाही. आणि आई, पार्थ माझा होईल ना गं, म्हणजे बघ ना अगं, आता तर त्या काव्याला दिवसही गेलेत, आता ती काव्या आई होईल, पार्थच्या बाळाची आई. मग त्यानंतर पार्थ मला स्वीकारेल का? त्याबरोबर मग वसवत्या म्हणत असते, रम्या गुरुजी बोललेल्या शब्दांचा ना मला अजूनही काही अर्थ लागत नाही आहे गं. रम्या म्हणते, कसल्या शब्दांचा आई, कुठल्या शब्दांचा? त्यावर मग वसवत्या म्हणू लागते, आठवतंय का गुरुजी काय म्हणाले होते? काव्याच्या हातात बाळ असेल, पण काव्याच्या हातात तिचं बाळ असेल असं गुरुजी नाही म्हणाले. मग त्याबरोबर रम्या म्हणते, म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आई? त्यावर मग वसवत्या म्हणते, काव्याच्या हातात नंदिनीचं बाळ असेल तर तसंही त्या दोघी बरोबर सोबत कशा काय प्रेग्नंट राहिल्या गं? त्याबरोबर मग आता लगेचच रम्या म्हणू लागते, वा आई, खरंच तू काय माइंड ब्लोईंग विचार करतेस गं, तू बोलली आहेस तसं घडलं तर तुझ्या तोंडात साखर पडो. वसवत्या म्हणते, बाई मला तुझी मुलं बघायपर्यंत जिवंत ठेव. त्याबरोबर मग लगेचच पुढे ती म्हणत असते, मला शुगर आहे माहिती आहे ना? त्यावर ती म्हणते, हो ग आई, पण मग आता आपण गुरुजींनी बोललेले शब्द सत्यात उतरवायचे. आता काहीही झालं तरी काव्याचं ॲबॉर्शन झालंच पाहिजे, तिच्या हातात तिचं बाळ आपण नाहीच येऊ द्यायचं.
त्याबरोबर मग वसुहत्या म्हणत असते, ए बाई रम्या, काहीही उगाच वेड्यासारखं बडबडू नकोस हा. नाही तर करायला जाशील एक आणि होऊन बसेल काहीतरी भलतं दुसरंच. तुला माहिती आहे ना ती नंदिनी आणि त्या काव्या दोघी बहिणी कशा आहेत त्या. एकाचं दुकान व्हायला जाऊ नकोस, लक्षात ठेव. त्या दोघी तर आहेतच, वर्ण आता त्यांच्याबरोबर त्यांचे नवरे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिनीसुद्धा आहे. करायला जाशील काहीतरी एक आणि घडून बसेल दुसरं. मला बाबा त्या दोघींची खूप भीती वाटते, बहिणींची. त्या दोघी बहिणी ना खूप डेंजर आहेत. त्याबरोबर मग रम्या म्हणत असते, आई नक्की तू माझी आई आहेस, माझ्या बाजूने आहेस की त्यांच्या बाजूने. आणि हे बघ, त्या कितीही डेंजर असल्या आणि कशाही असल्या ना तरी मी सुद्धा काही त्यांना घाबरत नाही. मी सुद्धा नावाची रम्या आहे, रम्या. मला जे वाटतं आणि जे हवं असतं ना मी तेच करते. बघ, मी बोलली आहे ना तर मी करून दाखवणार. काहीही झालं तरी मी त्या काव्याचं बाळ तिच्या हातात येऊ देणार नाहीच. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरीही चालेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळ आता घरामध्ये कोणी उठलेलं वगैरे फारसं नाही आहे, तरच रम्या उठते, आवरून वगैरे घेते. आणि आता नंतर दुपारी ती जरा मार्केटमध्ये जाऊन यायचं आहे, माझं डोकं दुखतं आहे असं म्हणत घरातनं बाहेर पडते. मेडिकलमध्ये जाऊन आता ॲबॉर्शनच्या गोळ्या ती मागत असते, पण मेडिकलवाला तिला त्या गोळ्या देत नाही. अशाच आम्ही कुठल्याही पिल्स देऊ शकत नाही असं सांगतो. मग आता रम्या ही त्याला खूप रिक्वेस्ट करते तरी तो ऐकत नसतो. शेवटी रम्या त्याच्या तोंडात पैसे कोंबते आणि त्याच्याकडनं त्या मेडिसिन्स विकत खरेदी करते. आणि त्यानंतर मग ती घरी येते आणि काव्याच्या खोलीत रात्रीच्या वेळी जेव्हा सगळेजण बाहेर जेवून बसलेले असतात तेव्हा अलगद शिरते आणि काव्याचा गोळ्यांचा जो डबा असतो तो डबा घेते आणि त्यामधल्या ज्या प्रेग्नन्सी रिलेटेडच्या गोळ्या असतात त्या काढते आणि त्यामध्ये त्या ॲबॉर्शनच्या गोळ्या टाकते आणि तिकडनं पळ काढते. त्यानंतर सगळ्यांची जेवणं खावणं होतात, सगळे आईस्क्रीम खात असतात, टंगळमंगळ मज्जा मस्ती सुरू असते. त्यावेळी पार्थ काव्याला विचारतो, काव्या तुम्ही इथे बसलाय खऱ्या, पण तुम्ही गोळ्या खाल्ल्या का जेवणानंतरच्या. त्यावेळी काव्याला आठवतं की तिने तर गोळ्या खाल्लेल्याच नाही आहेत. मग ती पार्थला म्हणते, सॉरी पार्थ, मी चुकून गोळ्या खायला विसरली आहे. ॲक्च्युली विसरले नव्हते, मी खोलीत गेल्यावर खाणार होते, पण तुम्ही आता अनायसे आठवण केलेलीच आहे तर पटकन जाऊन खाऊन येते. आणि मग काव्या तिकडनं गोळ्या खायला उठत असते. त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, थांबा तुम्ही कशाला उगाच जाताय, मी घेऊन येतो तुमच्यासाठी गोळ्या. तसंही मी माझा मोबाईल चार्जिंगला लावायला चाललोच होतो. आणि मग पार्थ आता तिकडनं उठतो आणि काव्याच्या गोळ्या आणण्यासाठी बेडरूममध्ये येतो. आता तो काव्याच्या गोळ्यांचा डबा जेव्हा उघडतो तेव्हा या गोळ्या रोजच्या गोळ्यांसारख्या दिसत नाही आहेत हे पार्थच्या लक्षात येतं. पार्थ लगेचच त्या गोळीची मागची बाजू घेतो आणि वाचू लागतो. त्यावेळी त्याच्या लक्षात लगेच येतं की या गर्भपाताच्या गोळ्या आहेत. पार्थला आता खूप जास्त राग येतो. पार्थ ताबडतोब आता बाहेर येतो आणि काव्याला विचारतो, काव्या हे सगळं काय आहे, ह्या गोळ्या कुठल्या आहेत. त्यावर काव्या म्हणते, ह्या गोळ्या माझ्या नाही आहेत पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, ते मलासुद्धा कळलं, ह्या गोळ्या गर्भपाताच्या आहेत काव्या. या गोळ्या तुमच्या गोळ्यांच्या डब्यामध्ये काय करत होत्या, तुमच्या गोळ्या कुठे आहेत काव्या, या गोळ्या कुणी ठेवल्या तुमच्या डब्यात. आय नो तुम्ही तर हे सगळं केलेलं नाही आहे, पण मग हे सगळं कुणी केलं, कुणी ठेवल्या तुमच्या गोळ्यांच्या डब्यात या गोळ्या. तुम्ही मेडिकलमध्ये गेला होतात का गोळ्या आणायला या 4-5 दिवसात आणि तेव्हा चुकून म्हणजे मेडिकलवाल्याकडनं हा गोंधळ झाला आहे का. त्यावर काव्या म्हणते, नाही मी या 4-5 दिवसात गोळ्या आणलेल्याच नाही आहेत. त्यावर पार्थ म्हणतो, काय मग हा एवढा मोठा गोंधळ झालाच कसा. काव्या म्हणत असते, पार्थ मला खरंच कळत नाही आहे. आता काव्या स्वतःच्या पोटावरती हात ठेवते. ती विचार करते, नशीब मी या गोळ्या खाल्ल्या नाहीतर आता केवढा मोठा अनर्थ घडला असता. काव्या म्हणत असते, पार्थ हे सगळं कुणी केलं, मला खरंच काहीच कल्पना नाही आहे. थँक गॉड गोळ्या द्यायला आज तुम्ही गेलात, नाहीतर मी या गोळ्या खाल्ल्या असत्या न बघता. तर इकडे आता हे सगळं काही बोलणं आता तिकडे त्यांची जी कामवाली आशाताई असते तिने ऐकलेलं असतं. मग आता आशा ही लगेचच पार्थला म्हणते, पार्थ दादा, काव्यताई मला माहिती आहे हे सगळं कुणी केलं आहे ते. पार्थ आणि काव्य कुणी असं विचारतात. त्यावर आशा सांगते, रम्याताईंनी केलं आहे असं मला तरी वाटतं. नाही म्हणजे आता तुम्ही सगळे जेव्हा आईस्क्रीम पार्टी करत होतात की नाही तेव्हा मी रम्याताईंना तुमच्या खोलीमध्ये जाताना पाहिलं होतं आणि त्या काव्यताईंच्या गोळ्याच्या बॉक्सजवळच काहीतरी करत होत्या. मी जर त्यांना काही बोलले असते तर त्या रागवल्या असत्या, म्हणून मी काही न बोलता तिकडनं गुपचूप निघून आले. त्याबरोबर मग मात्र आता हे ऐकून पार्थला रम्याचा खूप राग येतो.
पार्थ विचार करतो, आज रम्याने सर्व लिमिट्स क्रॉस केलेले आहेत, सर्व हद्दी पार केलेल्या आहेत. तिची एवढी हिंमत वाढली का की तिने एवढी मोठी चूक केली. आता मी तिला सोडणार नाही आहे. रम्या रम्या अशा पार्थ मोठ्याने हाका मारतो. समोरून रम्याही चालत येत असते आणि इकडनं पार्थही रम्याच्या खोलीने च्या दिशेने चालत चाललेलं असतो. आता रम्या पार्थच्या समोर जशीच येते, पार्थ रम्याच्या एक खानावून मुस्काटात दगावून देतो. आता पार्थने रम्याच्या मुस्काटात मारल्याबरोबर विजय लगेच मध्ये येत असतो. तर पार्थ त्याला टिचकी वाजवून सांगतो, लांब राहायचा, लांब. माझ्या मध्ये सारखी लुडबुड करायची नाही, मला नाही आवडत. आणि मग पार्थ रम्याचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो, हिम्मत कशी झाली तुझी माझ्या बायकोच्या बाबतीत हे असं काहीतरी वागायची? तुला काय वाटलं तू गर्भपाताच्या गोळ्या आणून ठेवशील आणि आम्हाला कळणारही नाही का? रम्या आणि वसुआत्या आता म्हणू लागतात, पार्थ अरे तू हे काय बोलतोयस? तू एवढा मोठा आळ माझ्या मुलीवरती कसा काय करू शकतो? ती असं का करेल? हे बघ, ती असं काही करणार नाही आहे. पार्थ म्हणतो, आशाताईंनी स्वतःच्या डोळ्यांनी रम्याला हे सगळं करताना पाहिलं. आता हे ऐकल्यावर मग मात्र वसूला आशाचा खूपच जास्त राग येतो. वसू विचार करते, ही आशा प्रत्येक वेळी कशी बरं मध्ये येते आणि नेहमी ही का माझ्या मुलीच्या आणि माझ्या रस्त्यातला काटा बनते. आता ना मी ह्या आशाला सोडणारच नाही आहे, हिला चांगली अद्दल घडवणार आहे, फक्त मला संधी सापडू देत, असंच ती आता विचारात मग्न असते. त्यानंतर मग आता सगळा तमाशा वगैरे होऊन गेल्यानंतर मध्ये 1-2 दिवस गेल्यावर आशा स्वयंपाकघरात एकटीच काम करत असते. त्यावेळी वसुआत्या तिकडे जाते आणि आता आशा गरम पोळ्या बनवत असताना ती आशाचा हात मागून येते आणि घट्ट पिरगाळते आणि आशाला म्हणत असते, काय गं आशा, तुला खूप चोंबडेपणा करायची हौस आहे ना? काय तर म्हणे, तुमच्या खोलीत रम्याताईंना जाताना पाहिलं होतं, रम्याताईने बदलल्या गोळ्या. कुणी सांगितलं होतं तुला नसता आगाऊपणा आणि नसता शहाणपणा करायला गं? तुला काय वाटतं तू काहीही बोलशील, काही करशील का? कितींदा सांगितलंय तुला, काळ्या मांजरीसारखी मला आणि माझ्या मुलीला आडवी जाऊ नकोस, नको आडवी जाऊ. पण तुला कळत नाही का? बावळट आहेस का तू? तुला तुझा जीव वर आलाय का? जीवानिशी मरायचं आहे तुला? नको आहे का तुला तुझा जीव? नाही नको असेल तर सांग तसं, तुला संपवायला मला फार वेळ लागणार नाही. आणि मग आता आशा बिचारी, वसुताई सोडा माझा हात, वसुताई सोडा असं म्हणत असते. दुखतंय मला. त्यावर मग वसू म्हणते, दुखतंय? दुखायला पाहिजे म्हणूनच तर धरलाय ना मी तुझा हात. दुखायला नको म्हणून धरलाय का? आत्ता जेव्हा दुखेल ना तेव्हाच तुला समजेल की पुढे पुन्हा कधीही असा चोंबडेपणा करायचा नाही आहे, कळलं का? नाही करायचा असा चोंबडेपणा. जर असा चोंबडेपणा परत केलास तर काय होईल? असा आता हा जो गरम तवा दिसतोय ना त्याच्यावरती मी तुझा हात भाजेन, की दाखवू हात भाजून. आणि मग ती आता चपातीला ठेवलेल्या गरम तव्यावरती आशाचा हात भाजणारच असते. इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू येतात. मालिनी हा सर्व प्रकार बघते आणि मालिनीला खूप मोठा धक्काच बसतो. मालिनी जोरात येते आणि पटकन आशाचा हात वसूच्या हातातून हिसकावते आणि म्हणत असते, बाद झालं वसूताई, काय चाललंय काय तुमचं? अहो तुम्ही रम्याला समज द्यायची सोडून आशाच्या बरोबर हे सगळं काय करताय? मला तर ना कधी कळतच नाही की नक्की चूक कोणाची, तुमची की रम्याची? रम्या असं विचित्र वागते आणि रम्यावर तुम्ही संस्कार केलेत, मग कोण चुकीचं, तुम्ही की रम्या? खरं तर ना कधी मला रम्याची कीव येते की तिने तुमच्या पोटी जन्म घेतला, तुमच्यासारखी आई आहे तिला. खरं तर आईचं कर्तव्य असतं की चुकत असलेल्या मुलांना सरळ मार्गावर आणणं, त्यांना योग्य दिशा दाखवणं. पण रम्याला योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा दाखवणं तर खूप दूरची गोष्ट. तुम्ही तर उलट प्रत्येक वेळी तिला तिच्या चुकीच्या कामामध्ये साथ देता. तुम्ही तिला प्रत्येक वेळी तुमच्या चुकीच्या गोष्टींमध्ये सहभागी करून घेता आणि त्यामुळेच रम्या ही अशी विचित्र झाली आहे. समजलं तुम्हाला? रम्या ना खरं तर तुमच्यामुळे बिघडली आहे वसुताई. तुम्ही कारणीभूत आहात या सर्व गोष्टींना, तुम्ही दोषी आहात या सर्व गोष्टींना. मूर्खासारखं वागत चाललाय तुम्ही, मुलीच्या प्रेमात इतक्या वाहवत चाललाय की तुम्हाला काय करताय ना तुम्ही हेच कळत नाही आहे. आणि तुम्ही आशाशी ज्या पद्धतीने वागताय त्यावरून हे स्पष्ट झालं की याचा अर्थ खरोखरच काल रम्याने ते सगळं केलं होतं, बरोबर ना? वसुताई हे बघा, मी तुम्हाला शेवटचं वॉर्न करते. माझ्या दोन्ही सुना गरोदर आहेत. जर त्यांच्या बाबतीत काही जरी चुकीचं घडलं ना, त्यांना किंवा त्यांच्या होणाऱ्या बाळांना काही जरी त्रास झाला ना, तरी मी सोडणार नाही आहे तुम्हाला आणि तुमच्या लेकीला सुद्धा. आणि पुन्हा कधीच आशाबरोबर सुद्धा हे असं वागण्याची हिंमत करू नका. नाही, जर पुन्हा तुम्ही आशाबरोबर हे असं काही करताना मला दिसलात ना, तर मी आहे आणि तुम्ही आहात. मग बघा मी तुमचं काय करते ते.
आता मालिनीने ही अशी धमकी दिल्यावर वसू घाबरते आणि तडक तिच्या रूममध्ये निघून जाते. त्याबरोबर मालिनी काकू आशाला सावरतात. आशा रडत असते, तिला शांत करत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.